आई-बाप मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना मोठं करत असतात. त्यांना शिकवून एखाद्या गोष्टीसाठी तयार करत असतात. पण काही मुलं ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या पालकांच्या इच्छांना तिलांजली देतात. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये समोर आला आहे. केरळमध्ये एका मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रियकरासोबत पळ काढल्याने आई वडिलांनी मोठं पाऊल उचललं. कॉलेजमध्ये शिकता शिकता तिला तिथल्या एका मुलासोबत प्रेम झालं. घरच्यांना तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तिला विरोध केला. तो मुलगा मुलीसाठी लायक नाही असं पालक सांगत होते. शेवटी मुलीने ऐकलं नाही आणि नको ते घडलं. केरळमध्ये एका जोडप्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जोडप्याची मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. या कारणामुळे तिच्या आई वडिलांनी स्वतःला संपवलं असं पोलिसांनी सांगितलं. आई वडिलांचा विरोध पाहून एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली. मात्र तिच्या जाण्याने आई वडील नैराश्यात जगू लागले. त्यांनी उपचारासाठी औषधे घेणं देखील सुरू केलं. या औषधांच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला. कोल्लम जिल्ह्यातील पावुंबई येथील रहिवासी उन्नी कृष्ण पिल्लई आणि त्यांची पत्नी बिंदू पिल्लई अशी मृतांची नावे आहेत. मुलीच्या प्रेमसंबंधामुळे हे दाम्पत्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार हे जोडपं त्यांच्या मुलीच्या नातेसंबंधांमुळे मानसिकदृष्ट्या खचलं होतं आणि मुलीला सोडून देण्याच्या विनंतीचा विचार न करता पळून गेली होती. दरम्यान शनिवारी रात्री त्यांनी प्रमाणाबाहेर गोळ्यांचं सेवन केलं. त्यानंतर पत्नीचा रात्री मृत्यू झाला तर रविवारी पहाटे पतीचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं.